पती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप। नमस्कार, मी शीला अजित निकम। आम्ही शाहूनगर गोडोली येथे राहतो। मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि यावर्षी आम्ही शिवप्रताप देखावा सादर करीत आहोत। तर सुरुवात करीत आहे स्वराज्याची शपथपासून, जिथे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती रायरेश्वरावरती। त्यांच्या बोट कापून महादेवाच्या पिंडीला त्यांनी रक्ताचा अभिषेक केला होता। तर ते आम्ही दाखवलेलं आहे की रक्ताचे थेंब महादेवाच्या पिंडीवरती पडत आहेत। स्वराज्य स्थापनेतील दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अफजलखानाचा वध। शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या साहाय्याने अफजलखानासारख्या धिप्पाड व्यक्तीचा खात्मा केला होता, जे शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे त्यांच्या या कृत्यातून सिद्ध झाले होते। तर आम्ही वाघनखं सुद्धा, जी शिवाजी महाराजांची वाघनखं होती त्याची एक्झॅक्ट प्रतिमा बनवलेली आहे। फक्त ह्याच्यामध्ये मेटलच्या ऐवजी आम्ही प्लास्टिकमध्ये ही प्रतिमा बनवली आहे। तर हे जर पाहिलं तर याच्यातून आपल्याला एक शिवाजी महाराजांच्या हाताची साईज काय होती कळते, कारण आपले हात याच्यामध्ये फिट होत आहेत, एवढे छोटे असतात आपले। पण शिवाजी महाराजांचे शौर्य आणि त्यांची युक्ती कशी होती हे अफजलखानाच्या वधाचं खूप उत्तम उदाहरण आहे। या ठिकाणी आम्ही पावनखिंडचा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता की बाजीप्रभू देशपांडे जे पावनखिंडीमध्ये लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झालं। पाठीमागे हे पांढऱ्या कलरचे जे सैनिक आहेत ते आपले सगळे मावळे आहेत आणि पुढच्या बाजूला हे सगळे हिरव्या रंगामध्ये ते मुघल सैनिक आहेत। या ठिकाणी या सीनमध्ये शिवा काशीद नावाचे जे आपले मावळे होते ते हुबेहूब महाराजांसारखे दिसायचे। तर इथं गनिमांना चकवा देण्यासाठी त्यांनी महाराजांचं रूप घेतलं आणि मुघलांना त्यांनी हे केलं, गुमराह केलं तिथे। त्याच्यामुळे महाराजांना गडावर पोहोचण्यासाठी वेळ मिळाला। तो देखावा या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आम्ही शिवराज्याभिषेक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महाराज मेघडंबरीमध्ये बसलेले आहेत आणि राज्याभिषेकाच्या वेळी या बाजूला महाराजांच्या 3 राण्या इथे दाखवलेल्या आहेत। तिकडे राजमाता जिजामाता, संभाजी महाराज, रामदास स्वामी आणि गागा भट्ट, तसंच ईस्ट इंडिया कंपनीचे वकील हेनरी, ते महाराजांना मानवंदना द्यायला आले होते। ते सगळे जे महत्त्वाचे व्यक्ती होते राज्याभिषेकमध्ये ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं खाली हत्ती, घोडे, नगारे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर हत्ती होते, पण रायगडावर मोठा हत्ती जाऊ शकत नाही। त्यामुळं शिवाजी महाराजांनी 15 वर्षापूर्वी राज्याभिषेकाच्या 15 वर्षापूर्वी छोटे हत्ती रायगडावर नेऊन ठेवलेले होते की जेणेकरून भविष्यामध्ये राज्याभिषेकाच्या वेळी हत्ती रायगडावर असतील। यामधून महाराजांची दूरदृष्टी आपल्याला लक्षात येते की पुढचा विचार करून कितीतरी वर्ष अगोदर त्या गोष्टीवरती त्यांनी काम चालू केलं। गौरी दाखवताना आम्ही एक गौरी जिजामातांच्या रूपामध्ये दाखवलेली आहे, ज्या सिंहासनावर बसलेल्या आहेत। दुसरी जी गौरी आहे ती महाराणी सई राणी यांच्या रूपात दाखवलेली आहे, की ज्या लढताना दाखवलेल्या आहे। आणि
ह्या सगळा राजेशाही थाट आहे, त्याच्यामुळे त्यांचा जो फराळ आहे तो आम्ही शाही थाळीमध्ये दाखवलेला आहे, जी राजभोग थाळीसारखं त्याचा रूप देण्याचा प्रयत्न केला. इधर